नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून संदीप ताराबाई नरहरी तांबे यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि जनतेची ठोस कामगिरी हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जात आहे. संदीप तांबे गेल्या 10 वर्षापासून सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत. या कालावधीत वृक्षारोपण, शाळांमध्ये डिजिटल पेंटिंग व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक मदत, तसेच सर्व जाती धर्माचे सण एकत्र साजरे करून सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. त्यासोबतच फवारणी, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था, कुटुंबातील कर्ता पुरुष वारल्याने अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत, आधार केंद्राच्या माध्यमातून सहाय्य अशी मोलाची सेवा त्यांनी बजावली आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या सोडविण्यासाठी दर शनिवारी वेळ देणे हे त्यांचे आणखी एक उल्लेखनीय कार्य आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यापुरतेच नव्हे तर दमण, वापी, सोलापूर तसेच राज्यातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण, शाळांचे डिजिटलीकरण यासारखे उपक्रम राबवून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. या सर्व कामांच्या जोरावर संदीप ताराबाई नरहरी तांबे यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 26 मध्ये चर्चेचा विषय ठरत असून जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाऊ, सर्वप्रथम तुमचं लोकशास्त्र न्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 26 मध्ये निवडणुकीची तयारी करत आहे. आपल्या प्रभाग मतदारसंघासाठी पुढील 5 वर्षाचा ठोस विकास आराखडा काय असणार आहे? सर्वात महत्त्वाचं इथले ड्रेनेज लाईन्स, रस्ते, पाणी हे सर्वात प्रथम याचं नियोजन करावं लागणार आहे. आणि त्यानंतर यातील जे ओपन प्लेसेस आहे त्या ठिकाणी शैक्षणिक संकुलं असतील, व्यायामशाळा, अंगणवाड्या अशा चांगल्या काही लोकोपयोगी गोष्टी त्या ठिकाणी उभ्या कराव्या लागणार आहे. कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी काय उपाययोजना करणार आपण? स्वच्छतेसाठी ऑलरेडी नाशिक महानगरपालिकेतून जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत काम चालू असतं आणि घंटागाडी ही ठेकेदारामार्फत चालू असते. परंतु कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण कचरा उचलला जात नाही, त्यामुळे ब्लॅक स्पॉट तयार होतात. त्या याच्यात नियोजनबद्ध कार्यकाल त्यांना ठरवून त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या काम करून घेणं आणि प्रभागाची स्वच्छता ठेवणं, ते जर व्यवस्थित आपण ठेवलं आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली की कचरा हा घंटागाडीतच टाकायचा आहे आणि घंटागाडी पण प्रत्येक ठिकाणी वेळेवरती आणि व्यवस्थितरित्या नियोजनबद्धरित्या फिरली तर कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या होईल. आरोग्य केंद्र असो, शाळा असो, अंगणवाडी असो, याबाबत आपण कोणती कामे प्राधान्याने करणार? प्रभाग 26 आजचा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे. खाली शिवशक्ती चौकापासून तर तिरड शेतची जी बाउंड्री तिथपर्यंत हा प्रभाग आहे, चुंचाळे गावाच्या शेवटपर्यंत. परंतु या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहे येथील नागरिकांना प्रभागाच्या बाहेर शेवटच्या टोकाला झालेलं आहे. तर हे ठिकठिकाणी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जे दवाखाने उभारले जात आहे तर किंवा जे मेडिसिनचे स्टोर उघडले जात आहे ते प्रभावीपणे योजना राबवून ठिकठिकाणी नागरिकांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणार. भाऊ, चौथा प्रश्न असा आहे, युवक, महिला व सामाजिक प्रश्न, बेरोजगार युवकांसाठी रोजगार किंवा कौशल्य प्रशिक्षणाबाबत काय योजना आहेत, काय सांगाल? राज्य शासनाच्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून किमान कौशल्य योजना या मोठ्या प्रमाणात आता ऑलरेडी चालू आहे सर्वीकडे. परंतु चालू किती आहे, आकडेवारी किती आहे आणि कागदावर किती आहे याचं संशोधन करावं लागेल. परंतु या सगळ्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं आहे शासनाकडून, रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही. तर राज्य शासनाने आपल्या सातपूर औद्योगिक वसाहत असेल आणि अंबड औद्योगिक वसाहत असेल या ठिकाणी जे मरगळीस आलेले कारखाने, ज्या ठिकाणी बंद पडण्याच्या व्यवस्थेत आहे, ज्या ठिकाणी कामगारांच्या अडचणी आहे, त्या कायद्यात तरतूद काही बदल करायची तरतूद असेल ती करावी आणि या ज्या शिकलेल्या मुलांना सर्वात पहिले रोजगार त्या ठिकाणी देणे गरजेचे. कारण ऑलरेडी आपल्याकडं
ग्रॅज्युएशन झालेले, इंजिनियर झालेले, वेगवेगळ्या पदव्या घेतलेले मुलं मुली यांना जॉब नाही, आणि जे राहिलेले त्यांना पण किमान कौशल्य योजनेचे तुम्ही सर्टिफिकेट देताय, परंतु त्यातून साध्य होताना काही दिसत नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागणार आहे. भाऊ, 5वा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी आपण कोणते ठोस पावले उचलणार? महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्व परिसरात सर्वप्रथम CCTV बसवणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाच्या मार्फत पेट्रोलिंग करून त्यावरती निगराणी ठेवणं. तिसरी गोष्ट, येथील माणसांमध्ये जे पुरुष मंडळी असेल, युवा वर्ग असेल, यांच्यात जनजागृती करून आपल्याच माई भगिनींचे रक्षण कसं करता येईल, आणि ज्या महिला आहे, मुली, ज्या भगिनी, त्यांना याविषयी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिक असो, दिव्यांग असो व दुर्बल घटकांसाठी कोणत्या सुविधा वाढवणार आपण? ऑलरेडी दिव्यांगांसाठी आपल्या नाशिक नगरपालिकेतनं, महानगरपालिकेतनं त्यांना काही पेन्शन योजना चालू आहेत शासनाच्या माध्यमातून. परंतु या सर्व नागरिकांना शहरात जाण्या येण्यासाठी किंवा महापालिकेत जायचं असेल, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, तर यांची खूप कुचंबना होते. ज्या सिटी लिंक बस आहे त्या वेळेत नाही भेटल्या, रिक्षाने जायचं असेल, ऑटो रिक्षाने, तर त्यात नागरिकांना खूप हलापेष्ट्या काढाव्या लागतात. माझ्या माध्यमातून मी भविष्यात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जशी सिटी लिंक बस आहे, तसं छोट्या ज्या व्हॅन्स असतात त्या प्रत्येक ठिकाणी या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, की जेणेकरून त्यांनी कॉल केला, जसं की आपण इमर्जन्सीसाठी सरकारचे काही नंबर्स ठरलेले, तसंच एक आपत्कालीन सरकारचा एक नंबर सेवेसाठी या दिव्यांगांसाठी सरकारनं स्थापन करावं, की जेणेकरून त्यांनी तो नंबर डायल केल्यानंतर काही वेळात त्यांना ती सेवा उपलब्ध झाली पाहिजे सरकारकडून. भाऊ, प्रशासन व पारदर्शकता, नागरिकांच्या तक्रारी किती वेळेस सोडवणार याची यंत्रणा काय असेल आपली? नागरिकांच्या तक्रारी यावेळेस सुटतातच, आणि अधिकारी त्यांच्याकडून जर चांगल्या प्रकारे काम करून घेतलं तर अधिकारी चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु अधिकारी आपल्यात आणि नागरिकांमध्ये आपण एक समन्वय चांगला ठेवला, कोऑर्डिनेशन जर चांगलं ठेवलं, तर आपण त्या समस्या 100% सोडू शकतो. आणि त्या सोडवायच्या असेल तर आपण स्वतः प्रभागाची माहिती घेऊन, गल्लीत काय असेल, कुठं रस्त्यावरती अडचण असेल, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची अडचण असेल, स्ट्रीट लाईटची अडचण असेल, रस्त्यांची अडचण असेल, किंवा स्वच्छतेच्या संदर्भात अडचण असेल, आरोग्याच्या संदर्भात अडचण असेल, तर आपण स्वतः अधिकाऱ्यांशी ती माहिती पुरवली पाहिजे त्यांना. आणि त्यांचा वेळ घेऊन वेळेत जर त्यांना त्या गोष्टीची दखल घ्यायला भाग पाडलं तर ती समस्या 100% सुटते. भाऊ, विकास निधीचा वापर पारदर्शकपणे कसा करणार आपण? विकास निधीचा वापर पारदर्शक हा झालाच पाहिजे. त्यासाठी आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी तो निधी वापरायचा आहे, की जेणेकरून ज्या ठिकाणी सभागृह बांधायचं आहे, काही एखादी शाळा बांधायची असेल, जो काही विकास निधी ज्या कामासाठी मंजूर असेल, तर स्थानिक नागरिकांमध्ये आता भरपूर सुशिक्षित युवक झालेले आहे, की त्या वेगवेगळ्या त्यांच्याकडं या पदवीधर आहेत, त्यांना माहिती आहे त्या गोष्टीची सर्व. त्या सर्वांना एकत्रित बसून तो निधी खरंच तितक्या लागणार आहे का, किंवा त्या निधीमधून खरंच आपलं काम तेवढं पूर्ण होतं आहे का, याची सखोल माहिती घेऊन अधिकारी, सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी सर्व यांना एकत्रित बसून त्या निधीची जे काही काम करायचं आहे ते व्यवस्थितपणे पारदर्शकपणे पार पाडलं जाईल. आपण किती वेळा नागरिकांशी थेट संवाद साधणार? कसं? मी तर कंटिन्यू नागरिकांच्या सहवासामध्येच असतो, परंतु नागरिकांना जेव्हा ते आपल्याला फोन करतील किंवा जेव्हा ते आपल्या कार्यालयावर येतील त्यावेळेस आपण किंवा आपला कोणी प्रतिनिधी या ठिकाणी त्यांना उपलब्ध असला पाहिजे, जेणेकरून त्यांची अडचण होणार नाही. भाऊ, आपण जर बघितलं राजकारण व जबाबदारी, आपण निवडून आल्यानंतर पक्षापेक्षा जनतेची हित कशी जपणार? लोकप्रतिनिधी हा जनतेचं हित जपण्यासाठीच निवडून दिलेला असतो जनतेने, परंतु निवडून गेल्यानंतर काही लोक स्वतःचा आणि इतर काही हित जपण्याचा जो कार्यक्रम करतात तो आपल्याला करायचा नाही आहे. जनतेच्या हितासाठीच जर काम केलं तर पुढल्या काळामध्ये जनता आपलं हित जपते. मागील प्रतिनिधीच्या कामातून आपण काय वेगळे करणार? मागील लोकप्रतिनिधींनी पाहिजे तितक्या प्रमाणात जो विकास पाहिजे होता, जो नियोजनबद्धरित्या विकास होणं गरजेचं होतं, पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, अशा भरपूर समस्या आहे का ज्या नागरिकांच्या सुटलेल्याच नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून या भागामध्ये तसाच आहे. नाशिक शहरामध्ये विकासाच्या दृष्टीने सर्वात जास्त मागासलेला परिसर हा चुंचाळे विभाग आहे, की जेणेकरून जो प्रभाग क्रमांक 26 मध्ये येतो.
भाऊ, आपण जर बघितलं पर्यावरण व भविष्य वृक्षतोड रोखणे व हरित विकासासाठी आपली भूमिका काय असणार आहे? जितके आपले ओपन प्लेसेस असतील त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं. सामान्य नागरिकांच्या जरी जागा असतील तर त्यांना त्या ठिकाणी वृक्ष लावण्यासाठी माहिती देऊन त्यांना त्या ठिकाणी वृक्षांची रोपं पुरवणं. भाऊ, प्रदूषण, वाहतूक कोंडी यावर आपल्या काय उपाययोजना असतील? सर्वात महत्त्वाचं, प्रदूषण हा सगळ्यात गंभीर समस्या आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे. तर यासाठी आपल्याला नागरिकांचा सहभाग, शासनाची सहकार्य, नाशिक महानगरपालिकेचा सहभाग या सगळ्यांना एकत्रित करून ज्या ठिकाणी प्रदूषण होतं आहे ते कचऱ्यामुळं होत असेल किंवा काही जाळपोळमुळं होत असेल, धुळीचं होत असेल, कंस्ट्रक्शन साईट्स असल्या मोठ्या मोठ्या त्या ठिकाणून होतं, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यावर त्या ठिकाणी माती टाकून बुजवली जाते, ती धूळ उडाल्यामुळं पण प्रदूषण होतं. तर यासाठी सर्व नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड घालत यांना याविषयी चांगल्या काही उपाययोजना आहेत त्याच्यात कार्यान्वित करावं लागते. भाऊ, शेवटचा प्रश्न, लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करणार? मी संदीप तांबे सर्व सामान्य नागरिकांना एवढीच विनंती करतो की प्रशासनात जे काही लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवायचे असतात ते सर्व सामान्य जनतेने खरंच जनतेप्रती आदर असलेला, चांगली कामाची जाण असलेला, चांगल्या कामाची आवड असलेला, छंद असलेला असाच सामाजिक कार्यकर्ता, मग त्याची कुठली जात आहे, कुठला पक्ष आहे, कुठलं गाव आहे हे न बघता त्याचे काम करण्याची कुवत किती आहे, खरंच त्याला समाजाप्रती किती आदर आहे, खरंच त्याला जनतेच्या समस्यांसंदर्भात किती जाणीव आहे, तो कशा प्रकारे सोडू शकतो, अशाच व्यक्तीला सभागृहामध्ये पाठवा, जेणेकरून जनसामान्यांचा आवाज बनून तो लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षमपणे या सभागृहात आवाज उचलून या जे अधिकारी असतात त्यांच्याशी आधी वेळ तर भांडण करून पण तुमच्या समस्या सोडवत. जर त्याच ठिकाणी अतिशय धनदागडे आणि उच्चभ्रू काही लोक आहे जे स्वतःला असं समजतात, यांना जर त्या ठिकाणी निवडून दिलं तर त्यांना भावनांचा आदर नसल्यामुळं ते फक्त आपलं पद उपभोगण्यातच मुश्किल राहून जातात आणि सामान्य जनतेवरती परत 5, 7, 8 वर्षे पश्चातापाशिवाय दुसरं काही राहत नाही. धन्यवाद भाऊ, तुम्ही लोकशास्त्र न्यूजशी बोलल्याबद्दल. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.